जय मल्हार सगळ्यांना. हा व्हिडिओ ना भोगीच्या दिवशीचा आहे. तर मी हा शूट करून ठेवला होता. तर म्हणलं चला तुमच्या संग शेअर करते. तर इथं मी निघले होते शेतामध्ये भोगीचं सामान आणायला. कारण की म्हणजे बोरं वगैरे. पण म्हणलं तसंच मला विहिरीवर मोटरही चालू करायला जायचं होतं. मग तेच करून घेतलं अगोदर. कारण की मी तसं थोडंफार सामान आणलं होतं भोगीच्या भाजीसाठी. येईनलाच पाठवलं होतं आणि मग म्हणलं उद्या संक्रांतीसाठी वाणासाठी पण सामान लागेल. त्यासाठीच मी इकडं मग शेतामध्ये आले. तर मोटर चालू केली आणि इथं जवळ बोर होती. तर बोरीवरनं मी बोरं आणले तोडून आणि तसे खाली पण भरपूर पडलेले ते. पण म्हणलं नको खालचे वरचे तोडते. खालीच होती एकदम बोर मस्त. त्यानंतर मग मला इथंच गव्हाच्या ओंब्या पण घ्यायच्या होत्या आणि तिथंच बोरीपाशीच गव्हाचं शेत होतं. मग तिथनंच मी मस्त गव्हाच्या ओंब्या पण आणल्या आणि लगेच मला थोडासा हरभरा पण घेऊन जायचा होता. मग हरभरा पण आणला. कोथिंबीर पण मी आणली होती तिथून आणि इतकं आभाळ आलं तर एकदम फास्ट घरी आले. थोडाफार पाऊसही सुरू झाला होता. त्यानंतर घरी आले की लगेच चहा केली आणि लगेच इकडं स्वयंपाकाच्या तयारीला लागले. लाईटही गेली होती अचानकच आमची. मग मस्त मी टमाट्याची भाजी करून घेतली, सुकी चटणी केली आणि इकडं चपात्या करून घेतल्या. तर उद्याची संक्रांत आहे म्हणल्यावर तर सगळ्यात अगोदर होती मेहंदीची तयारी. इकडं माझी मेहंदीची तयारी चालू होती. पण मला मेहंदी काढायच्या अगोदर मला माझ्या मुलींलाही मेहंदी काढून घ्यावी लागते. तर चला असाच होता दिवस आमचा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.